तर मित्रांनो, सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि स्टेशन बाहेरच्या झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत आहे आणि आकाशात हळूहळू सूर्योदय होत आहे. आणि तसेच एका बाजूला रिक्षा चालकांची प्रवासी शोधण्याची गडबड चालू आहे. आणि आपली गाडी प्लॅटफॉर्म नंबर 1 वर लावण्यात आली आहे आणि स्टेशनमध्ये प्रवासी गाडीत बसण्यासाठी गडबड करत आहेत. तर चला आपणही गाडीत बसू, पण त्या अगोदर पाहूया या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात अगोदर नांदेड स्टेशनला पुन्हा भेटू म्हणत प्रवासाला सुरुवात केली. गाडी निघताच बघेल तिकडे घनदाट धुके पाहायला मिळाले. घनदाट धुक्यातून जाणाऱ्या मालगाडीची क्रॉसिंग पाहिली. पूर्ण आहे ते आपल्या गाडीला डिझेल इंजिन लावण्यात आले हे पाहून मनाला अगदी आनंद झाला. अचानक गाडी हळू झाली व गावाकडची आठवण करून देणारे हे सुंदर नजारे समोर दिसले. वाटेत काही गाड्यांसोबत क्रॉसिंग सुद्धा झाल्या. वाशिम स्टेशनवर या गाडीची वाट बघत असलेली गर्दी पाहून मी आश्चर्यचकित झालो. या प्रवासात हे सुंदर वळण देखील पाहिले. तर मित्रांनो, या फक्त या प्रवासातल्या काही झलकी होत्या, पण हा प्रवास खूपच सुंदर होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला सुरुवातीपासून या प्रवासाचा आनंद घेऊ नांदेड स्टेशनवरून. तर नमस्कार मित्रांनो, राम राम मंडळी, रामकृष्ण हरी. मी निवृत्ती पवार तुमचं स्वागत करतो आपल्या आणखीन एका नवीन रेल्वे प्रवासामध्ये हजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनवरून. तर मित्रांनो, आज आपण प्रवास करणार आहोत गाडी संख्या 22-723 हजूर साहेब नांदेड श्री गंगानगर सुपरफास्ट एक्सप्रेसमधून. नांदेड ते शेगावचा आपला प्रवास असणार आहे आणि आज आपण प्रवास करणार आहोत स्लीपर क्लासमधून. तर मित्रांनो, चला आपल्या करूया या सुंदर रेल्वे प्रवासाला सुरुवात. पण त्या अगोदर घेऊया गणरायाच्या नामासरून बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि मित्रांनो, नांदेडच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती आपली गंगानगर एक्सप्रेस लागलेली आहे आणि वॅग 9 लोकोमोटिव्ह आज आपल्या ट्रेनला लीड करत आहे. तर मित्रांनो, 22-723 श्री गंगानगर सुपरफास्ट एक्सप्रेस हजूर साहेब नांदेड इथं प्लॅटफॉर्म नंबर 1 वर लागलेले आहे. आणि आता तुम्हाला आपली सीट दाखवतो. हे बघा मित्रांनो, आपली ही आहे सीट 38 नंबर. अप्पर वर्क मिळालेली आहे आज आपल्याला. आणि असा आहे आपल्या आजच्या कोचचा इंटिरियर. तर मित्रांनो, प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून आपली गंगानगर एक्सप्रेस ऑन टाइम निघालेली आहे. गाड़ी संख्या 17605 काजीपुरम भगत की कोठी एक्सप्रेस काजीपुरम से चलकर वाशी अकोला जंक्शन के रास्ते भगत की कोठी. आपल्या गाडीने नांदेड स्टेशन सोडले व मी आता आपल्या प्रवासातल्या पहिल्या क्रॉसिंगची वाट पाहत होतो. एवढ्यात अचानक समोरून लाईट चमकला आणि समोरून पहिली क्रॉसिंग येत होती. चालत्या ट्रेनमधून अचानक बाजूच्या पटरीकडे नजर गेली आणि मनात एक सहज विचार उमटला, या पटरीसारखंच चालू वर्ष सुद्धा किती वेगाने संपत चाललं आहे. आणि आता लिमगाव स्टेशन आपण मागे टाकत आहोत. लिमगाव संपतात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हजूर साहेब नांदेड राजाराणी एक्सप्रेसची क्रॉसिंग पाहायला मिळाली. पण मित्रांनो, थंडगार हवा मात्र थांबत नव्हती, पण मी मात्र या प्रवासाचा आनंद घेत होतो. आणि बघत बघत आपण चुडावा स्टेशन मागे टाकले. आणि आता आपण पूर्णा जंक्शनवर पोहोचणार आहोत, पण त्या अगोदर आपल्याला परळी वैजनाथ आदिलाबाद डेमो ट्रेनची क्रॉसिंग झाली. तर मित्रांनो, गाडी संख्या 22-723 हजूर साहेब नांदेड श्री गंगानगर सुपरफास्ट एक्सप्रेस 7:23 वाजून
पूर्णा जंक्शनवरती पोहोचलेली आहे आणि पूर्णा हे एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून एक अकोल्यासाठी मित्रांनो लाईन जाते आणि पूर्णा जंक्शनवरती आपल्या ट्रेनचा 15 मिनिटाचा स्टॉप असणार आहे, कारण या ठिकाणी आपल्या ट्रेनचं इंजिन जे आहे ते बदललं जाणार आहे आणि त्या साईडला लावण्यात येणार आहे, कारण आपण आता अकोला लाईनवरून पुढे जाणार आहोत. तर मित्रांनो आज सकाळी एकदम जबरदस्त हाडं गाठून टाकणारी थंडी पडली होती आणि आता सध्या मी पूर्णा जंक्शनवरती आलेलो आहे. तर उन्हामध्ये थोडं थांबलो, तर आता सध्या मला थोडं बरं वाटत आहे मित्रांनो, कारण थोडं ऊन आता घेतो आणि पुन्हा थोड्या वेळातच डिपार्चरच्या वेळेस तुम्हाला मी भेटतो. आणि मित्रांनो पूर्णा जंक्शनवरती आपल्या ट्रेनला आता WDP 4D डिझेल इंजन जे आहे ते लावण्यात येणार आहे, त्यामुळे आपला पुढचा प्रवास जो आहे तो डिझेल इंजनने होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या ट्रेनला WDP 4D डिझेल इंजन जे आहे ते लावण्यात आलेलं आहे आणि आता आपला या ठिकाणावरून डिपार्चरचं टायमिंग झालेलं आहे, त्यामुळे आपली ट्रेन थोड्याच वेळात पूर्णा जंक्शनवरून निघणार आहे. तर मित्रांनो आपल्या ट्रेनच्या कोच कंपोजिशनबद्दल सांगायचं झालं तर आपल्या ट्रेनला 4 जनरल कोच लावण्यात येतात. तसेच मित्रांनो 3 टियरचे 6 कोच, स्लीपर 6 कोच आणि 2 टियरचे 2 कोच आणि फर्स्ट ACचा 1 कोच जो आहे तो लावण्यात येत आहे. आणि मित्रांनो आजचा आपला प्रवास स्लीपर क्लासमधून होत आहे आणि आपल्याला नांदेड ते शेगाव टोटल 236 रुपये एवढे तिकीट भाडे या गाडीला द्यावे लागले आहे स्लीपर क्लाससाठी. तर मित्रांनो ब्लॉगरचं असंच असतं मित्रांनो, जेवण करता करता मी तुम्हाला डिपार्चर दाखवण्यासाठी जेवण करता करता हात धुवून बाहेर आलेलो आहे. आणि ब्लॉगरची लाईफ मित्रांनो अशीच असते मित्रांनो, एक वेगळीच मजा असते मित्रांनो ट्रेन जर्नीची सुद्धा. काचीकुडा भगत की कोठी एक्सप्रेस मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या ट्रेनमध्ये ना पॅन्ट्री कोच लावण्यात आलेला आहे, त्यामुळे खाण्यापिण्याचं टेन्शन घेण्याची काही गरज नाही, कारण या ट्रेनला पॅन्ट्री कोच लागलेला आहे, त्यामुळे वेळच्या वेळी तुम्हाला जेवण वगैरे सर्व मिळून जाईल या ट्रेनमध्ये. तर मित्रांनो गाडी संख्या 22-723 हजूर साहेब नांदेड श्री गंगानगर सुपरफास्ट एक्सप्रेस 8:45 बसमत रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेली आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी 32 मिनिटं उशिराने आपली ट्रेन बसमत रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो बसमध्ये हिंगोली जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण शहर असून या ठिकाणी हळद उत्पादन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. तसेच या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे बसमत रेल्वे स्टेशनवरती. आणि मित्रांनो 8:46 बसमत रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे बरोबर 1 मिनिटाच्या स्टॉपनंतर. आणि या प्रवासात आपल्याला आता उंच डोंगर, घनदाट झाडी, त्यासोबतच छान छान वळणे हे सर्व पाहता येईल. तर मित्रांनो गंगानगर सुपरफास्ट एक्सप्रेस हिंगोली रेल्वे स्टेशनवरती 9:38 पोहोचली आहे आणि या ठिकाणी आपल्या ट्रेनचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. आणि मित्रांनो हिंगोली इथे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे मंदिर आहे आणि या ठिकाणी भरपूर लोक दर्शन करण्यासाठी सुद्धा येतात मित्रांनो. आणि आपणही हिंगोली इथला व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला संपूर्ण मंदिराच्या माहितीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तो आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. आणि या ठिकाणी आपल्या ट्रेनचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे.
तर मित्रांनो 158 किलोमीटरचा प्रवास करून आपली गंगानगर सुपरफास्ट एक्सप्रेस पोहोचली आहे वाशिम रेल्वे स्टेशनवरती 10:38 आणि मित्रांनो या ठिकाणी या ट्रेनचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे वाशिम रेल्वे स्टेशनवरती। आणि काय जबरदस्त गर्दी आहे मित्रांनो वाशिम रेल्वे स्टेशनवरून आपल्या या गंगानगर सुपरफास्ट एक्सप्रेसला भरपूर फुल पब्लिक आहे मित्रांनो। या ठिकाणी आपली गाडी फुल पॅक होणार आहे वाशिम रेल्वे स्टेशनवरती। आणि मित्रांनो 10:40 वाशिम रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे। 2 मिनिट मित्रांनो आपली ट्रेन वाशिम रेल्वे स्टेशनवर थांबलेली आहे। आणि मित्रांनो अकोला आधी हे जबरदस्त वळण देखील पाहायला मिळते आणि ते बघा खालून एक गाडी सुद्धा जात आहे। हे नजारे मित्रांनो मी कधी विसरणार नाही, खूपच सुंदर आहे हे। वा, हे पाहून तर मजाच आली। तर मित्रांनो आपली गंगानगर सुपरफास्ट एक्सप्रेस पोहोचली आहे अकोला इथे 11:46 आणि मित्रांनो अकोला हे एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून हावडा, मुंबई, नागपूर या ठिकाणी लाईन गेलेली आहे। तर एक लाईन रतलाम जंक्शनकडे या ठिकाणावरून गेलेली आहे, त्यामुळे अकोला हे एक जंक्शन स्टेशन आहे। आणि मित्रांनो अकोला इथे कापूस उत्पादन हे खूप जास्त प्रमाणात होते, त्यामुळे अकोला हे कापूस उत्पादनासाठी सुद्धा एक महत्त्वपूर्ण शहर आहे। आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचा 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे अकोला जंक्शनवर। तर मित्रांनो 11:54 अकोला जंक्शनवरून आपली ट्रेन निघालेली आहे। आणि मित्रांनो आता आपण आपल्या प्रवासातल्या शेवटच्या स्टेशनवर पोहोचलो आहोत, म्हणजेच शेगावला। तर मित्रांनो आता माझ्यासोबत सर्वांनी एकदा म्हणा, श्री संत गजानन महाराज की जय। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। तर मित्रांनो गाडी संख्या 22-723 हजूर साहेब नांदेड श्री गंगानगर सुपरफास्ट एक्सप्रेस पोहोचली आहे शेगाव रेल्वे स्टेशनवरती। 12:28 मित्रांनो आपली ट्रेन शेगाव रेल्वे स्टेशनवरती पोहोचली आहे। आणि हा व्हिडिओ मित्रांनो आपला इथेच एंड होत आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात पुढच्या नवीन रेल्वे प्रवासामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।